व्रतसूत्राचा धागा आहे. पूर्ण व्रत झाल्यानंतर हा धागा आपल्याला आपण पती पत्नीने हा बांधून घ्यायचा असतो. संध्याकाळी मी माझ्या मिस्टरांना आणि मला बांधणार आहे. तर हा मागच्या महिन्यातला हा धागा होता, हा काढून टाकायचा आणि हा नवा बांधायचा. तर हा पूजेला हा धागा इथे ठेवायचा. तर त्याचं पण पूजन करून घ्यायचं. हळदी कुंकू अक्षदा लावून. आणि फुलं, कण्हेरची फुलं असेल तर खूपच छान, फुलं पण वाहून घ्यायची पूजेला. हा व्रताचा सूत्र म्हणजे हा धागा हातात बांधताना ब्रह्मा विष्णू महेशान रूपिण त्रिगुणायक त्रैवर्णिक नमस्तुभ्यं दोरदेवानघात्मकम् अनेन यथा ज्ञानेन कृतं पूजेन श्री दत्त अनघालक्ष्मी प्रियतां नमो मम श्री दत्तात्रयार्पणमस्तु विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः असं म्हणून हा दोरा आपल्याला हातात बांधायचा असतो संध्याकाळी. आणि पाणी हातावर पळीभर पाणी घेऊन आपण एका प्लेटमध्ये पाणी सोडून द्यायचं असतं, म्हणजे आपली इथे पूजा पूर्ण होते. पाणी सोडावे व केलेली पूजा विधी श्री दत्त अनघालक्ष्मीस अर्पण करावी. तर असं मनोमन प्रार्थना करून नमस्कार करून घ्यायचा. तर ही सगळी पूजा झाल्यानंतर अनघालक्ष्मी श्री अनघदत्त स्वामींना शतनामावलीने, तुळशीपत्राने किंवा अक्षदांच्या दाण्यांनी आपण त्यांना 108 नामावली घेऊन अक्षदा अर्पण करायचे असतात. ओम श्री दत्तात्रेयाय नमः, ओम अनघाय नमः, ओम त्रिविधा भव विदारिणे नमः, ओम लक्ष्मीरूपानघेशाय नमः. तर इथे आपली दत्तगुरूंची अष्टनामावली 100 अष्टनामावली सहस्रनामावली अक्षदांच्या दानाने म्हणून झालेली आहे. तर आता अनघालक्ष्मी मातेच्या सुपारी म्हणजे अनघालक्ष्मी मातेला आपल्याला कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे. त्यासाठी तो एक संकल्प आहे, तो पण करून घ्यायचा आहे. मम इह जन्मांतरे मम इह जन्मनी जन्मांतरे च अखंड सौभाग्य पुत्रपौत्रादि वृद्धये सकल मनोरथ सिद्ध्यर्थ मम जन्मांतरीय मम सिद्ध्यर्थः दुरित निरसन पूर्वक कुलाभिवृद्धये श्री अनघादेवी प्रत्यर्थ श्री अनघादेवी शतनामवी कुंकुमार्चन करिष्ये असं म्हणून पाणी सोडायचं आणि कुंकुमार्चन करायला सुरुवात घ्यायची. कुंकुमार्चन करायला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी कुंकुमार्चनची शतनामावली आणि दत्तगुरूंची शतनामावलीचा व्हिडिओ मी थोडासा वेगळा करणार आहे, कारण ह्या नामावलींनी पण आपण व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल. त्यासाठी मी नामावलीचे 2 व्हिडिओ वेगळे बनवणार आहे, ते पण तुम्ही पाहून घ्यावा. अनघालक्ष्मी मातेची कुंकुमार्चन करून झाल्यानंतर आपल्याला देवता विसर्जनाचा हा मंत्र घ्यायचा आहे. तर व्रताच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पंचोपचार पूजा करून दूध साखर अथवा दही भाताचा नैवेद्य दाखवावा. यानंतर घरातील सर्वांनी देवदर्शन घ्यावे. यानंतर पूजेतील अनघा दत्तमूर्ती बाहेर काढून इतर देवावर खाली मंत्राने अक्षता घालाव्या. तर ते उद्या करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये छोटीशी कहाणी पण आहे, कथा पण आहे, सुशिलेची कथा आहे. तर ही वाचून घेऊन झाल्यानंतर आपल्याला अनघालक्ष्मी मातेची आरती सुद्धा करून घ्यायची आहे. सगळ्यात आधी गणपती बाप्पाची अनघालक्ष्मी मातेची आरती. पद्मासनी पद्मासन श्री गुरुवरदत्ता वामी विलसे सुंदरसे अनघा माता भक्तोतारात तत्पर पालक जगभरता निवसो हृदयी निरंतर गुरुमाया करता जय देव जय अनघदत्ता अनघा देवी समेत पावे मज भक्ता उग्रतपी बहुतपला जंब अनाचारी नाडर देवस्थाने देव निराधारी आले धावत सदनी जेथे कैवारी निवसे अनघा स्वामी अनघेचे द्वारी
ते तेथे आलीसे असुरांची सेना शास्त्राघाते तळती माती देवांना माया रचनी भ्रमी दैत्या गुरुडाना तिने मोहनी जाती नकळे हे कोणा पाहती शिरी मातेची विसरती तेने ती तेने पावती नरका सद्य कर्मगती सुगती पावती सुरपती अविभाग प्राप्ती नास्ती दैत्य पुळे बहुमोदे सुरपंक्ती जय 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 अनघ लक्ष्मी सहित श्री अनगदे दत्ता नमः. तर इथे ही पूजा माझी संपूर्ण झालेली आहे. तर पूजेच्या ताटाला 3 पळ्या पाणी फिरवून मगच पूजेचं ताट आपण खाली ठेवायचं. ताटात डायरेक्ट ताट खाली कधीच ठेवायचं नाही. पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही मग. तर आता हे ताट मी ते खाली ठेवणार आहे.